Hello student, welcome to all of you. Good afternoon everyone. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Advanced Diploma in Insurance and Risk Management. आपण लास्ट लेक्चरला सेकंड युनिट स्टार्ट केला होता पर्सनल डेव्हलपमेंट. त्याच्यामधील ए पॉईंट होता, फर्स्ट पॉईंट होता प्रोडक्ट नॉलेज. तो आपण लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कस्टमर ओरिएंशन म्हणजे काय हे बघणार आहोत. सेकंड पॉईंट आपला आहे युनिट सेकंडमधला सेकंड पॉईंट आहे कस्टमर ओरिएंशन, ग्राहक अभिमुखता. ग्राहक अभिमुखता म्हणजे काय तर पहिल्यांदा ग्राहक म्हणजे कोण असतो की जो वस्तू आणि सेवा यांची खरेदी करतो तो ग्राहक असतो. ग्राहक अभिमुखता ग्राहकांना प्रत्येक व्यवहाराच्या सुरुवातीस, मध्यभागी आणि अंतरावर ठेवते. हे कंपनीच्या उत्पादनावरून ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करते. या दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे की संस्थेने ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेणे आवश्यक आहे. कारण कसं, जर ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, तर त्यानुसार आपण प्रोडक्ट तयार करू शकतो. जशा गरजा आहेत तसे प्रोडक्ट आपण आपल्या कंपनीमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये तयार करू शकतो आणि त्यांचा पुरवठा हा ग्राहकांना करू शकतो. या व्यतिरिक्त ग्राहकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात स्ट्रॅटेजी वितरित करणारी संस्था असणे आवश्यक आहे. म्हणजे ग्राहकांच्या गरजा पण ह्या बदलत असतात. म्हणजे ग्राहकांना असं जीवनमानानुसार प्रत्येक जसे जग बदलते तसे ग्राहकांचे म्हणजे प्रत्येक माणसाची किंवा ग्राहकाची असेल ती आवड-निवड बदलत असते, त्यांच्या गरजा बदलत असतात. तर त्यानुसार पण आपले जे प्रोडक्ट आहे ते पण बदलते असले पाहिजे, जेणेकरून ते ग्राहकांना ते उपयोगी पडेल. त्यामध्ये नवीन आयडियाज, कल्पना, फीचर्स, कौशल्य असतील कोणती, तर त्यांचा वापर करून जर आपण प्रोडक्ट बनवलं तर त्याची मागणी जास्त प्रमाणात ग्राहक करणारच आहेत. डिलिव्हरी ड्रायव्हरकडून CEO पर्यंत संस्थेतील प्रत्येक कर्मचारी या धोरणास पूर्णपणे वचनबद्ध आहे. ग्राहक सेवा आणि धारणा येतो तेव्हा प्रत्येकास महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. म्हणजे एखादी वस्तू ते तयार होण्यापासून ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक कामे असतात. तर ती वस्तूसाठी लागणारा कच्चा माल असेल किंवा ती प्रक्रिया करणारी वर्क इन प्रोग्रेस असेल किंवा ती त्याचं पॅकेजिंग असेल आणि त्यानंतर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट झाल्यानंतर ती वस्तू ग्राहकांच्या किंवा दुकानापर्यंत पोहोचवणे, दुकानातून ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. मग त्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा, व्यक्तींचा, संस्थेचा, बिझनेसचा यामध्ये हातभार लागलेला असतो. म्हणजे कोणत्याही एका वस्तूसाठी आणि ती ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा भेटावी यासाठी हे सर्वजण काम करीत असतात. ग्राहक अभिमुखता हा व्यवसायाचा दृष्टिकोन आहे जो ग्राहकांच्या गरजा व्यवसायाच्या गरजांवर ठेवतो. ग्राहकाभिमुख कंपन्यांना हे समजते की जोपर्यंत तो सातत्याने ग्राहकांचे लक्ष सुधारित नाही तोपर्यंत व्यवसायाची भरभराट होणार नाही. म्हणजे आपल्या जरी व्यवसायाचं ध्येय आपलं प्रॉफिट कमवणं असेल तरी पण कसं ते ग्राहकांवर अवलंबून आहे. जेणेकरून त्यांची मागणी वाढली तर आपला व्यवसाय हा जास्तीत जास्त चालू शकतो. यासाठी ग्राहकांच्या गरजा, त्यांची आवड-निवड लक्षात घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यांना चांगल्या प्रकारे सेवा देणे हे पण यामध्ये आवश्यक आहे. हा विचार करण्याचा एक मार्ग आहे जो तुमची व्यावसायिक उद्दिष्टे तुमच्या ग्राहकांच्या ध्येयाशी संरेखित करतो. ग्राहकाभिमुख संस्कृती निर्माण करणे म्हणजे ग्राहक हा व्यवसाय आहे हे ओळखणे. ग्राहक अभिमुखता केवळ ग्राहक सेवेबद्दल नाही तर मुख्य ग्राहक सेवा कौशल्यामध्ये
प्रभुत्व मिळवण्यासाठी समर्थन कार्यसंघाची आवश्यकता असते. ग्राहक डाटा म्हणजे एखाद्या कंपनीकडून ग्राहक डाटा समजून घेण्याची आणि त्यावर अ, कार्य करण्याची क्षमता असली पाहिजे, जेणेकरून कंपनीमध्ये कर्मचारी असतील तर त्यांच्याकडून म्हणजे कळालं पाहिजे की ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या वस्तू आवश्यक आहेत, किंवा ग्राहकाभिमुख कंपन्या ग्राहकांच्या गरजा त्वरित जुळवून घेतात. तर कशा की कोणत्याही त्यांच्या गरजा जर आपल्याला समजल्या तर आपण त्या प्रकारे कंपन्यामध्ये इनोव्हेशन काहीतरी करू शकतो, चांगल्या प्रकारे त्यांना सेवा प्रोव्हाइड करू शकतो. यामध्ये प्रभावी संवाद हा महत्त्वाचा आहे, जेणेकरून कर्मचारी आणि ग्राहक यामध्ये, किंवा विक्रेता ग्राहक असेल तर त्यामध्ये प्रभावी संवाद पाहिजे, जेणेकरून ग्राहकाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, किंवा ती गोष्ट, एखादी वस्तू त्याला कशी उपयोगी पडेल त्याच्याबद्दल ज्ञान किंवा त्याच्याबद्दल माहिती ही त्या विक्रेत्याने सांगितली पाहिजे, किंवा त्या कर्मचाऱ्याने सांगितली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या दोघांमध्ये जर संवाद झाला तर योग्य प्रकारे त्याची सेवा ही चांगली देऊ शकतो. ग्राहकांना चांगल्या प्रकारे ही सेवा मिळाली तर ते ग्राहक जास्तीत जास्त आपल्या कंपनीकडे आकर्षित होतात, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट ते खरेदी करतात. समस्या सोडवण्याचे कौशल्य, मग त्यासाठी पहिल्यांदा कोणत्या समस्या आहेत, ग्राहकांच्या कोणत्या समस्या आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे, आणि जास्तीत जास्त ग्राहकांकडे फोकस दिला पाहिजे, जेणेकरून आपल्या कंपनीमध्ये आपल्या प्रोडक्टचे जास्तीत जास्त त्यांना प्रोडक्टला मागणी येईल. प्रोडक्टची मागणी झाल्यानंतर जास्तीत जास्त आपलं सेलिंग होणार आहे, त्याचबरोबर आपल्या कंपनीची डेव्हलपमेंट पण होणार आहे. पुढचा पॉईंट आहे की ग्राहक अभिमुखता ही का महत्त्वाची असते. तर हेक्सेट एट एल 1997 ते 2000 द्वारे आयोजित केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की समाधानी, निष्ठावान आणि वचनबद्ध कर्मचारी ग्राहकांप्रती अधिक उत्साही असतात, जे शेवटी अधिक समाधानी, निष्ठावान आणि वचनबद्ध ग्राहक बनवतात. हा संबंध मूल्य नफा साखळीचा भाग आहे. ढोबळपणे वर्णन केलेल्या कर्मचारी जितक्या अधिक उत्साही तितक्या अधिक निष्ठावान ग्राहक आणि नफा जास्त. यामध्ये काय दिलेलं आहे की जर कर्मचारी हे समाधानी, निष्ठावान आणि वचनबद्ध कर्मचारी हे ग्राहकांप्रती अधिक उत्साही असतात, जेणेकरून जर कर्मचारी चांगले असतील आपल्या कंपनीमधले तर ते ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतात. जर कर्मचारी उत्साही असतील, वचनबद्ध असतील तर ते चांगल्या प्रकारे कंपनीमध्ये काम करू शकतात, ग्राहकांना चांगल्या प्रकारे योग्य माहिती देऊ शकतात, जे शेवटी अधिक समाधानी आणि निष्ठावान आणि वचनबद्ध ग्राहक बनवत असतात. हा संबंध कसा असतो की मूल्य नफा साखळीचा भाग आहे, म्हणजे जेणेकरून त्यातून प्रॉफिट मिळवला जातो. ग्राहकांशी योग्य वर्तन केलं, त्यांच्याशी त्यांना प्रोडक्टबद्दल, वस्तूबद्दल चांगली माहिती दिली, त्यांना चांगली सर्विस दिली, त्यांच्याबरोबर योग्य प्रकारे वागणूक केली तर त्याचा परिणाम हा आपल्या कंपनीवर होत असतो, जेणेकरून ग्राहक हे टिकून राहतात व ग्राहकांची मागणी वाढते किंवा ग्राहकांची संख्या वाढत जाते, जेणेकरून एका ग्राहकापासून दुसऱ्या ग्राहकांकडे संवाद साधल्यानंतर जो दुसरा ग्राहक आहे तो आपल्या कंपनीची सेवा घेण्यासाठी तयार असतो. त्यातूनच समाधानी, निष्ठावान आणि वचनबद्ध ग्राहक बनत असतात. कर्मचारी जितके अधिक उत्साही तितके निष्ठावान ग्राहक आणि नफासुद्धा
त्यातून जास्त मिळणार आहे. जेणेकरून जर ग्राहकांशी चांगले वर्तन ठेवले आणि आपले ग्राहकांची संख्या जास्त असेल तर आपला नफासुद्धा वाढणार आहे, आपलं प्रॉफिट वाढणार आहे. तुमच्या संस्थेचे यश तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या इच्छा आणि गरजांची अपेक्षा ज्या पद्धतीने करता त्यावर अवलंबून असते. म्हणजे आपल्या संस्थेचे यश हे कशावर अवलंबून आहे तर जे आपले ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या इच्छा असतील किंवा त्यांचे अपेक्षा असतील, ज्या आपण अपेक्षा पूर्ण करत असतो किंवा त्यांना सेवा देत असतो, तर त्यावर आपल्या संस्थेचे आपल्या कंपनीचे यश हे अवलंबून असते. बऱ्याच संस्थेसाठी ग्राहक जगण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. ग्राहकाभिमुखता हे देखील कर्मचारी किंवा कार्यसंघाचे महत्त्वाचे लक्ष आहे. विशेषतः सध्याच्या बाजारपेठेतील वातावरणात जे मजबूत स्पर्धा आणि किमतीच्या चलनाने वैशिष्ट्यीकृत आहे. केवळ निर्मितीवरच नव्हे तर निष्ठावान आणि फायदेशीर ग्राहकांना टिकवून ठेवण्यावर देखील भर दिला जातो. सध्याच्या जगात कॉम्पिटिशन खूप आहे, मार्केट्स खूप आहेत, अनेक स्पर्धा होत असतात. तर त्यामध्ये जर आपल्या कर्मचारी किंवा कार्यसंघ यांनी ग्राहकाभिमुखता याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपले जे ग्राहक आहेत ते टिकवून ठेवणे, त्यांना चांगली सेवा देणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते टिकून राहतील आणि त्याचा फायदा आपल्या संस्थेला होत असतो. केवळ म्हणजे केवळ जे प्रोडक्शन आहे, आपली संस्थेची कामे आहेत किंवा कंपनीचे काम आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे, तर त्याच्यावरच फक्त लक्ष न देता जेणेकरून आपले कस्टमर हे जास्तीत जास्त कसे होतील किंवा कसे टिकून राहतील, त्यांची जास्तीत जास्त संख्या कशी वाढेल, त्यांना चांगली सर्विस कशी प्रोव्हाइड होईल याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून आपल्या स्पर्धेमध्ये आपण टिकून राहू शकतो. आपण जे जगात स्पर्धा चालू आहेत त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. जेवढे आपले ग्राहकांची संख्या असेल किंवा ग्राहकांचा सपोर्ट असेल त्यानुसार आपण आपल्या संस्थेची डेव्हलपमेंट ही करू शकतो. प्रत्येक संस्थेसाठी ग्राहकांच्या अपेक्षांची अंतर्दृष्टी प्राप्त करणे हे परिणामी महत्त्वाचे बनले आहेत. त्यामुळेच आपण स्पर्धेमध्ये किंवा आपण जगातल्या अनेक बाजारात टिकून राहू शकतो. जेणेकरून ज्या स्पर्धा चालली आहे जगामध्ये, तर त्यामध्ये अनेक पर्यायी आपल्या प्रोडक्टला, आपल्या जे कंपनीत प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्टला बरेच पर्यायी प्रोडक्ट्स हे असतात. तर त्यामध्ये पण आपण जास्तीत जास्त ग्राहक टिकवून ठेवले तर त्याचा उपयोग हा आपल्या कंपनीला होणार आहे. जेणेकरून फक्त आपल्याच कंपनीतून ग्राहक हे वस्तू खरेदी करू शकतील. याचा परिणाम असा होईल की आपल्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट होतो. हे आहे ग्राहक अभिमुखता, यासाठी महत्त्वाचे आहे. पुढचं पॉईंट आहेत आपले ग्राहक केंद्रित होण्यासाठी आपली मदत करण्यासाठी येथे 10 चरणे आहेत. पहिलं आहे की ग्राहक मूल्य प्रस्ताव CVP तयार करा. यामध्ये काय आहे की ग्राहकांच्या निष्ठाप्राप्तीच्या बदल्यात आपण आपल्या ग्राहकांना वितरित करणाऱ्या विक्रेत्यांसारख्या बेनिफिट्सच्या बोर्ड स्तरावर निर्णय घ्या. जर आपल्याकडे निष्ठावान कर्मचारी असतील तर निष्ठावान ग्राहक हे बनत असतात. तर ग्राहकांच्या निष्ठाप्राप्तीच्या बदल्यात आपण काय करायचं की ग्राहकांना वितरित करणाऱ्या विक्रेत्यांसारख्या बेनिफिट्स आहेत त्यांच्या बोर्ड स्तरावर निर्णय घ्यायचे. त्यांचा ग्राहकांचा मूल्य प्रस्ताव तयार करायचा, जेणेकरून आपले ग्राहकांना सेवा कशा प्रकारे दिल्या जातात, त्या सेवांचा पुरेपूर वापर कसा होतो किंवा त्यांचे फायदे काय होतात हे आपल्याला योग्य प्रकारे समजून जाईल. दुसरं आहे ग्राहक अनुकूल लोकांना भरती करा. यासाठी काय आहे की
ग्राहकांशी संवाद साधणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करू शकतो. त्यासाठी चांगली कौशल्य असणारी कर्मचारी आपल्या संस्थेमध्ये असले पाहिजेत. सहानुभूती, चांगली संप्रेषण आणि समस्या सोडवण्यासाठी त्यांची क्षमता पाहिजे, जेणेकरून ते ग्राहकांची चांगल्या संप्रेषण आणि समस्या ते सोडवू शकतात, जेणेकरून ग्राहकांना एक आत्मविश्वास निर्माण होत असतो संस्थेबद्दल. तसेच चांगल्या व्यक्तींना भरती करून घेणे किंवा त्यांच्यात सहानुभूती पाहिजे, जेणेकरून ते ग्राहकांना चांगल्या प्रकारे सर्विस प्रोव्हाइड करू शकतात. तिसरा आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे वागवा. म्हणजे आपल्या जसे कर्मचारी ग्राहकांना चांगल्या प्रकारे वागणूक देतात, मग त्याच प्रकारे जे कर्मचारी आहेत तर त्यांना व्यवस्थापकाने किंवा कार्यसंघाने चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांना वागणूक दिली तर त्याचा परिणाम हा ग्राहकांवर होत असतो, जेणेकरून कर्मचाऱ्यांचे जर वर्तणूक चांगली असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या योग्य प्रकारे मार्गदर्शन भेटले तर त्याचा परिणाम हा संस्थेवर होत असतो. जेणेकरून जर व्यवस्थापकांनी, मॅनेजरनी आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले वागवले तर कर्मचारी हे ग्राहकांना चांगल्या प्रकारे वागवू शकतात किंवा कर्मचारी हे टिकून राहतात त्या संस्थेमध्ये. आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर कसे वाटते ते कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा ग्राहकांशी कसे वागतात यावर मोठा प्रभाव पडत असतो. म्हणजे कामापेक्षा ते कशा प्रकारे ग्राहकांशी वागतात हे आपल्याला समजून जात असते, जेणेकरून जर कर्मचारी निष्ठावान किंवा चांगल्या प्रकारे वागणूक देत असेल तर त्याप्रमाणे ग्राहकसुद्धा तीच वागणूक देऊ शकतो किंवा देत असेल. चौथा आहे, आपल्या कार्यसंघाला प्रशिक्षित करा. फ्रंटलाईन तसेच बॅक ऑफिस कर्मचाऱ्यांना त्यांनी समर्थन देणाऱ्या ग्राहक, उत्पादनास आणि उद्योगाची पूर्ण माहिती मिळवली पाहिजे. आपल्या संघाला जे आपले कार्यसंघ आहे त्याला प्रशिक्षित करा, जेणेकरून ट्रेनिंग दिल्यानंतर जे योग्य मार्गदर्शन असते, योग्य प्रेरणा असते ती ट्रेनिंगमधून, प्रशिक्षणामधून कर्मचाऱ्यांना कार्यसंघालाही मिळत असते, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. कोचिंगला सॉफ्ट कौशल्यावर देखील लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. संप्रेषण आणि कार्यसंघ जे सॉफ्ट स्किल आहेत, कम्युनिकेशन स्किल असेल किंवा वस्तूची खरेदी विक्री करण्याचे स्किल असेल, बार्गेनिंग किंवा कर्मचाऱ्यांबरोबर किंवा कर्मचारी असतील किंवा ग्राहक असतील त्यांच्याबरोबर कशी वागणूक करायची याचे स्किल असतात. आपली वस्तू विकायची कशी, सेलिंगचं एक स्किल असतं. मग अशी जे सॉफ्ट स्किल आहेत ते कर्मचाऱ्यांना शिकवणे हे महत्त्वाचे आहे. 5 आहे, चर्चा चालवा. नेत्यांनी ग्राहक सेवा अभिमुखता प्रक्रियेस पूर्णपणे अंगीकारणे आवश्यक आहे आणि वेळोवेळी फ्रंटलाईनकडे जाणे आवश्यक आहे. नोकरशहाची संस्कृती मानणारी कंपन्या या क्षेत्रात उत्कृष्ट होतील. यामध्ये आहे की चर्चा चालवायची ग्राहक सेवे अभिमुखता प्रक्रियेस पूर्ण अंगीकारणे हे आवश्यक आहे. जी नोकरशाही पद्धती, संस्कृती मानणाऱ्या कंपन्या आहेत ते या क्षेत्रात उत्कृष्ट होतील. 6 आहे, एक कोर कार्यक्रम अंमलबजावणी. कॉरसाठी एक आद्याक्षर आहे ग्राहक अभिमुखता, संदर्भ आणि प्रतिबद्धता. या कार्यक्रमात क्रॉस फंक्शनल टीम्स ग्राहकांच्या गरजा व वर्तनावर तसेच अंतर्गत प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. ग्राहकांच्या गरजा सुमारे एक अभिमुखता तयार केली गेली आहे आणि ग्राहक प्रोफाईल व्यवसायासाठी संदर्भ बिंदू बनवते. यामध्ये आहे की एक कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा, जेणेकरून ग्राहकांमध्ये
चांगल्या ग्राहकांमध्ये कार्यक्रमानुसार जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करता येईल. ग्राहकांच्या गरजा किंवा त्यांचे वर्तन असतील, तसेच अंतर्गत प्रक्रिया असतील, तर त्याच्यावर लक्ष केंद्रित केले जाते. ग्राहकांच्या गरजा ते शोधणे, ग्राहकांच्या म्हणजे त्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे, हे यातून यावर लक्ष दिले जाते. ग्राहक प्रोफाईल आहे की अनेक प्रकारचे ग्राहक असतात. तर त्यानुसार एखादा ग्राहक हा खूप काळापासून असतो, तर त्याबद्दल आपल्या संस्थेला एक चांगल्या प्रकारचे एक गुडविल होतं की एखादी संस्थेमध्ये ग्राहक हे टिकून राहतात. 7वा आहे ग्राहकांचा आवाज ऐका. आपण आपल्या ग्राहकांच्या डोळ्यात काय करत आहात याचा एक प्रामाणिक मूल्यांकन महत्त्वपूर्ण आहे. औपचारिक ग्राहक समाधान सर्वेक्षण आयोजित करून किंवा ग्राहकांच्या टिप्पण्या एकत्रित करून आणि रेकॉर्ड करून हे प्राप्त केले जाऊ शकते. यामध्ये काय आहे की मूल्यांकन हे महत्त्वाचं आहे. ग्राहकांच्या वर्तणूक कशा आहेत किंवा ग्राहकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणे आपण महत्त्वाचे आहे. ग्राहक समाधान सर्वेक्षण हे आयोजित केले पाहिजे, जेणेकरून जे ग्राहकांच्या टिप्पण्या असतील, ग्राहकांच्या समस्या असतील, ते एकत्र करून ठेवता येतील किंवा रेकॉर्ड करून हे प्राप्त केले जाऊ शकते. जर आपण ग्राहकांकडून त्यांच्या समस्या असतील, काही मार्गदर्शन असतील, टिप्पण्या असतील, ते रेकॉर्ड करून ठेवलं तर आपण त्याच्यावर योग्य विश्लेषण करून त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतो. त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवू शकतो. यासाठी एकत्र करून ठेवणे, रेकॉर्ड करणे हे महत्त्वाचे आहे. पुढचा आहे 8वं, आपल्या मानके निश्चित करा. आपल्या VOC प्रोग्रॅमद्वारे प्राप्त फीडबॅकचे विश्लेषण करून आपण ग्राहक सेवेच्या गरजा आणि अपेक्षाप्रमाणे आपली सेवा पातळी सुधारण्यास सक्षम असाल. आपले कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी आणि कोणतीही त्रुटी सुधारण्यासाठी संतुलित बॅडकार्ड तयार करा. जे आपल्या संस्थेची मानके आहेत ते निश्चित करणे आवश्यक आहे. आपल्या VOC म्हणजेच ग्राहकांच्या आवाज ऐका हा जो प्रोग्रॅम आहे तो त्याच्याद्वारे जे आपण ग्राहकांच्या टिप्पण्या असतील त्या एकत्र करून आणि रेकॉर्ड करून ठेवणार आहे. तर त्याचे जे फीडबॅक आहे त्याचे विश्लेषण करून आपण ग्राहकांच्या सेवेच्या गरजा आणि अपेक्षाप्रमाणे आपली सेवा ही बदलू शकतो किंवा त्याची आपली सेवा असेल किंवा ती बदलू शकतो, त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. त्याचप्रमाणे ती सुधारू शकतो. ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत, अपेक्षा आहेत, त्याप्रमाणे आपण नवीन आयडियाज आणू शकतो. त्याचा फायदा हा आपल्या संस्थेला होणार आहे, जेणेकरून आपले ग्राहकांच्या जर गरजा बदलल्या तर आपण त्यानुसार जर सुधारणा केली तर त्याचा फायदा ग्राहकांना पण होणार आहे आणि आपल्या संस्थेला पण होणार आहे. त्याचप्रमाणे आपले कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी तर आपल्याकडून आपल्या संस्थेमध्ये कशा प्रकारे कार्य होते, आपल्या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना कशा प्रकारे सेवा दिली जाते, कोणते प्रोडक्ट्स तयार होतात, तर त्याप्रमाणे ते कार्यप्रदर्शन मोजले पाहिजेत. आणि ज्या कोणत्याही त्रुटी आहेत ती सुधारण्याची गरज आहे. त्याचा परिणाम हा आपल्या संस्थेवर होत असतो. जर आपण त्या त्रुटी सुधारल्या तर आपल्या संस्थेचा विकास हा निश्चित होणार आहे. 9 आहे आपल्या कर्मचाऱ्यांना सशक्त करा. त्याचप्रमाणे 3रा पॉईंट कोणता हो की आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे वागावं. तर त्याचप्रमाणे कसं आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना सशक्त करा. तर पर्यवेक्षकांकडे अधिक अग्रेषित केल्याशिवाय बहुतांश ग्राहक तक्रारींचे निराकरण करण्याचा आपल्या कार्यसंघास अधिकार आहे याची खात्री करा.
यामध्ये काय आहे की काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते घेऊन जात असतो. तर याप्रमाणे असं आहे की जेणेकरून ते कोणत्याही ग्राहकांचे समस्या असतील तर ते कर्मचारी सोडवण्यास सशक्त असणे हे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यांना अधिकार दिले पाहिजे की ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन दिले पाहिजे, त्यांना अधिकार दिले पाहिजेत, जेणेकरून ते योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करू शकतात. 10वा आहे कार्य समन्वयित करा. विविध विभाग आणि फंक्शन्स एकत्र कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करून सिलो मानसिकता टाळा. दृष्टी आणि चांगले विचार कारवाई योजनांसह आपला व्यवसाय आर्थिक मंदीनंतरही समृद्ध होत असलेल्या ग्राहक केंद्रित संस्थांच्या वाढत्या संख्येत सामील होऊ शकतो. यामध्ये काय सांगितलं आहे की कार्य समन्वयित करा. कोणतेही आपले कर्मचारी असतील, कार्यसंघ असतील, पर्यवेक्षक, मॅनेजर यांच्या प्रकारे योग्य समन्वय साधला पाहिजे. यांच्या कार्यात समन्वय योग्य साधला पाहिजे, जेणेकरून आपली जी संस्थेचे कार्य आहे ते योग्य प्रकारे होईल. आपला व्यवसाय कोणत्याही प्रकारे जर आर्थिक मंदीनंतरही जर समृद्ध होत असेल तर आपले ग्राहक केंद्रित संस्थांच्या वाढत्या संख्येत म्हणजे आपल्या जी ग्राहक केंद्रित संस्था आहे त्यांचा विकास होणे हे निश्चित आहे. तर चांगली दृष्टी ठेवली पाहिजे, चांगली विचार करण्याची क्षमता असली पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग हा आपल्या संस्थेला होत असतो. जे भविष्य काळातील कोणतेही धोके असतील किंवा समस्या असतील तर भविष्य काळातील किंवा संधी असतील त्या ओळखणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यानुसार आपण आपल्या संस्थेत बदल करू शकतो, आपल्या संस्थेला गती देऊ शकतो, आपल्या कार्याला गती देऊ शकतो. यामध्ये एक ग्राहक केंद्रित कंपनीचे उदाहरण दिले आहे. बर्लिट्स भाषा शाळा ग्राहक केंद्रित कंपनीचे एक चांगले उदाहरण आहे, ज्याने त्याचे लक्ष एकूण ग्राहक अभिमुखता म्हणून घोषित केलेले आहे. रिट्स कार्लटन, झेपोस, सोथवेट्स एअरलाइन्स आणि डिझनी यासारख्या इतर संस्थांनी ग्राहकांच्या दृष्टिकोनातून लाभ मिळणाऱ्या कंपन्यांचे पुढील उदाहरण आहेत. चांगल्या प्रकारे कार्यान्वित ग्राहक अभिमुखता धोरणांमध्ये अधिक विक्री, सुधारित नफा आणि सातत्याने स्पर्धात्मक लाभ मिळण्याची शक्यता असते. म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत की जे ग्राहक केंद्रित कंपन्या की जे चांगले ग्राहकांचे दृष्टिकोन समजून घेतात, तसेच ग्राहकांचे त्यांना चांगला सपोर्ट आहे, त्यांची संख्या जास्त आहे, त्यांच्या वस्तूंना ग्राहकांची मागणी आहे, ग्राहकांच्या गरजा ह्या त्या समजून घेत असतात. अशा बऱ्याच कंपन्या आहेत. तर एक आहे ॲमेझॉन म्हणून एक ऑनलाईन शॉपिंगची कंपनी आहे. तर त्यामध्ये पण ते ग्राहक अभिमुखता याकडे जास्त लक्ष केंद्रित करतात, जेणेकरून ग्राहकांना दिलेल्या चांगल्या सेवा देतात, तसेच ग्राहकांच्या गरजा समजून घेतात व त्याप्रमाणे त्यांना सर्विस प्रोव्हाइड करत असतात. यामध्ये साऊथ वेस्ट एअरलाइन्स आहे, तसेच डिझनी आहे. अशा चांगल्या प्रकारच्या बऱ्याच कंपन्या आहेत की जे ग्राहकांकडे जास्त लक्ष केंद्रित करतात, जेणेकरून त्या जास्त ग्राहकांच्या सेवांकडे त्यांच्या गरजांकडे लक्ष देऊन आपल्या संस्थेमध्ये, आपल्या कंपनीमध्ये तसे बदल करतात. त्यानुसार त्या कंपनीचे चांगलं गुडविल होत असतं. ग्राहकांची मागणी ही त्याप्रमाणे वाढत जाते, ग्राहकांची संख्या वाढत जाते, जेणेकरून ज्याचा फायदा ग्राहकांना होत असतो, जेणेकरून ती कंपनी चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा देत असेल तर. अशा प्रकारे आपण हा पॉईंट बघितला. ग्राहक अभिमुखता म्हणजे काय, ग्राहक अभिमुखता म्हणजे काय, त्याची का महत्त्वाची आहे हे बघितलं. त्यानंतर
ग्राहक केंद्रित होण्यासाठी आणि आपली मदत करण्यासाठी जे 10 चरणे आहेत ते आपण बघितलेलं आहेत. त्यामध्ये ग्राहक मूल प्रस्ताव तयार करायचा असेल, ग्राहक अनुकूल लोकांना भरती करणे, त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे वागवणे, आपल्या कार्यसंघाला प्रशिक्षित करणे, चर्चा चालवायची, एक कोर कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची, त्यानंतर ग्राहकांच्या गरजा समजून आवाज ऐकायचा, गरजा समजून घ्यायच्या, त्यांच्या टिप्पण्या एकत्रीकरण करायच्या, त्यानंतर आपल्या संस्थेची मानके निश्चित करणे, त्यानंतर जे आपल्या संस्थेत कार्य करणारे कर्मचारी आहेत त्यांना सशक्त बनवणे, त्यानंतर कार्य समन्वयित करणे. अशा प्रकारची ही 10 चरणे आपण अभ्यासली आहेत. अशा प्रकारे हे ग्राहक अभिमुखता आहे, कस्टमर ओरिएंशन. आजच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे, कस्टमर ओरिएंशन. नेक्स्ट लेक्चरला आपण बिझनेस टार्गेट हा पॉईंट सी आपण सेकंड युनिटमधला स्टार्ट करणार आहोत. थँक्स ऑल ऑफ यू.